4 एप्रिल रोजी गुन्हे शाखा युनिट 1 नाशिक शहरकडील नेमणुकीचे पोलीस हवालदार संदीप मजदे यांना गोपनीय माहिती मिळाली की ट्रक क्रमांक MH12 MV 7510 यामध्ये 2 इसम हे प्रतिबंधित असलेला पान मसाला व सुगंधित तंबाखू गाडीमध्ये भरून अवैध विक्री करण्याच्या उद्देशाने पेठ रोडकडून भक्तिधामकडे 3 ते 4 वाजेच्या दरम्यान येणार आहेत। सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना कळवली असता त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक गजानन इंगळे, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल, पोलीस हवालदार प्रदीप मजदे, विशाल काठे, संदीप भांड, नाझिम खान पठाण, प्रवीण वाघमारे, पोलीस नाईक प्रशांत मरकड, पोलीस अंमलदार विलास बारोस्कर, जगेश्वर बोरशे, मुक्तार शेख, राजेश राठोड तसेच चालक पोलीस अंमलदार समाधान पवार अशांचे पथक तयार करून मिळालेल्या बातमीवरून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले होते। पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी मिळालेल्या बातमीप्रमाणे मोती सुपरमार्केट समोर पेठ रोड पंचवटी येथे सापळा लावला असता एक अशोक लेलँड भगवा व सफेद रंगाचे पट्टे असलेला ट्रक येताना दिसला। त्यास थांबवून सदर ट्रकमधून चालक व क्लीनर असे 2 इसम खाली उतरवले असता त्यांना त्यांचे नावगाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव अमोल ज्ञानोबा इंगुळकर वय वर्ष 37, जाबीर अफजल बागवान वय वर्ष 36 त्यांना सदर ट्रकमध्ये काय आहे याबाबत विचारपूस केली असता त्यांनी ट्रकमध्ये हिरा पान मसाला व संबंधित तंबाखू असल्याबाबत सांगितल्याने सदर ट्रकची झडती घेतली असता सदर ट्रकमध्ये विक्रीकरिता आणलेला एकूण 18,57,120 रुपये किमतीचा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला पान मसाला व सुगंधी तंबाखू असा गुटखा अशोक लेलँड ट्रकमध्ये वाहतूक करताना मिळून आल्याने ट्रकसह एकूण 30,07,120 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सदर आरोपी विरुद्ध सरकारतर्फे प्रदीप मजदे यांनी पंचवटी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला असून सदर गुन्ह्याचा तपास पंचवटी पोलीस ठाण्याकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पडोळकर हे करत आहेत। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।